केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, सावेडीकरांची गर्जना. संपूर्ण सावेडी गाव एकवटलं. आंदोलनाच्या इतिहासातली सर्वात मोठी मदत. अहिल्यानगरच्या सावेडी गावातून धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 25,000 पाण्याच्या बाटल्या, 1 टन फरसाण, 10,000 पॅकेट बिस्किटे, राजगिऱ्याचे लाडू, कोलगेट, साबण, तेलाच्या बाटल्या, ब्रश आणि 3,000 धपाटे याबरोबरच भाकरी, लोणचे, ठेचा अशी भरघोस जेवणाची सोय करून मराठा समाज मुंबईकडे रवाना झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान समाज बांधवांना पुरेसं जेवण मिळावं म्हणून ही मदत पोहोचवली जात आहे. कारण सरकारच्या हालचालींमुळे आंदोलन परिसरातील हॉटेल्स आणि स्टॉल्स बंद करून उपासमारीची वेळ आली होती. सावेडी गावातील ग्रामस्थ आणि तरुणांनी या संकटात कंबर कसली आहे. सकल मराठा समाजाचा आवाज मात्र याहूनही आक्रमक आहे. मनोज जरांगे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटवून टाकू असा इशारा समाजाने सरकारला दिला आहे. गावकऱ्यांचा निर्धार स्पष्ट आहे. जेवण तर आम्ही देऊ, पण जर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला तर पेट घेणारी ठिंगी इथूनच उठेल. आज सावेडीतून निघालेल्या या ताफ्याने फक्त अन्नधान्यच नव्हे तर संतप्त समाजाची चेतावणी देखील घेऊन पाऊल टाकले आहे. पुढचा क्षण महाराष्ट्रासाठी किती गडद ठरेल हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.